बोलण्याचं धाडस जर कोणी केलं असेल तर आमच्या बाबांनी केलेलं आहे. लक्षात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मी मोटिवेशनल स्पीच देतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं 2009 ला की तुला काय येतंय ते बोल. एकतर माझी मराठी भाषा मराठवाडी बाबांनी मला बोलायला शिकवलं. आई साहेबांनी तर काय अफलातून मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे माझे आई बाबा आहेत. हे मी लहानपणापासून नाही तर ज्या दिवशी जावई झालो तेव्हापासून यांना मी आई बाबाच मानतो आणि ते आई बाबाच आहेत माझे. हे देव नाही पण देवापेक्षा कमी नाहीत. लक्षात, एक डायलॉग बोलतो आणि मी इथं थांबतो. मला 2 शब्द सुद्धा बोलता येत नव्हतं. ऍक्च्युली मला तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल कदाचित. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5000 पेक्षाही जास्त मोटिवेट कार्यक्रम घेतलं फक्त आणि फक्त आमच्या बाबामुळे. हे मी मला श्रेय द्यायचे. ड्रेसिंग कशी करायची याने शिकवलं, कसं बोलायचं याने शिकवलं आणि कुठे आवाजामध्ये चढ उतार करायचं असतं ते ह्याने शिकवले. लक्षात ठेवा. एक डायलॉग बोलतो आणि मी इथे थांबतो. तुम्ही 106 वर्ष जगणार आहात. ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो कारण तुम्ही निरोगी आहात, सुदृढ आहात, अद्वितीय आहात, आकर्षक आहात, बेस्ट आहात, कॉन्फिडंट आहात आणि विल पॉवर तुमच्याकडे जास्त आहे म्हणून तुम्ही 106 वर्ष जगणार आहात. एक डायलॉग तुमच्यासाठी बोलतो. थांबतो मी कारण मला पहिल्यांदा ऐकतायत सगळे. तर माहित ना हा कार्टून एक वेगळाच आहे. माहित होतं का? मला यायचं होतं दादा तुमच्याकडे आंबे जोगा इकडे. टाइम इज मनी. एक डायलॉग तुमच्या सगळ्यांसाठी ज्यांनी ह्यांनी शिकवलं मला जगायला. बघा, सळसळत्या रक्तासाठी, सक्रिय मेंदूसाठी, तडपदार हृदयासाठी, दूरदृष्टीसाठी, जिद्दीच्या पावलांसाठी जी एक पाऊल वाट ती वाट पाहते स्वप्नांसाठी, पेटून उठणाऱ्यांची, स्वतःला झोकून देणाऱ्यांची. चला मग उठा, आपण आपल्या ध्येयसिद्धीचा प्रवास सुरू करूया. आपल्या त्या विजेत्याला गदा गदा हलून जागा करूया. आपण प्रेरणा घेऊया, आपण प्रेरित होऊया. काही झालं तरी हे तर आपण यशाच्या उत्तुंग शिखरावरती पोहोचूया. कारण आपण विजेता होऊया. असे विजेते झाले 50 वर्ष झाली लग्नाला. म्हणजे हे विजेते, आपण सगळे विजेते. तुम्हा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि दोघा माझ्या आई बाबांनी प्रणाम करतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद.